नमस्कार मंडळी, अभिप्रतू या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। असे म्हटले जाते की शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे, ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता। भारतीय समाजात एक आख्यायिका आहे की माणसाशी निगडीत असलेला इतिहास हा त्या वास्तूंशी आणि स्थळांशी निगडीत असतो। या वास्तूंनी स्वतःचे अस्तित्व जणू काही निर्माण केलेले आहे। या वास्तू आपल्याला क्रांतिकारी घटनांबद्दल माहिती देतात, थोर व्यक्तीने केलेल्या कार्याच्या स्मृती जपत त्या वर्षानुवर्षे स्वतःचे अस्तित्व टिकून उभे असतात। अशाच प्रकारे स्त्रियांच्या अस्तित्वासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या एका वास्तूबद्दलचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत। 1 जानेवारी 1848 ला एक दाम्पत्य समोर येते आणि जुन्या परंपरांना तडा देत एका वाड्याला शिक्षणाचे माहेरघर बनवते। त्या वाड्याचे नाव होते बेडेवाडा, जो आज जमीनदोस्त झाला आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची मशाल ज्या वाड्यात पेटवली होती, त्या वाड्याने शेवटची झुंज देत आज तो जमीनदोस्त झाला आहे। पण असे काय घडले ज्यामुळे बेडेवाड्याला घेऊन आजही पुणे येथील स्थानिक लोकांमध्ये वैमनस्य निर्माण होत आहे? का आजपर्यंत बेडेवाड्याची डागडुजी न करता याकडे दुर्लक्ष करण्यात आले? विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात मुलींसाठी शिक्षणाचे दार खुली करणाऱ्या बेडेवाड्याची अशी दयनीय अवस्था का? असे भरपूर सर्व प्रश्न आपल्याला बेडेवाड्याबद्दल ऐकायला मिळतात। चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। घटनांची सुरुवात होते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लहानपणापासून। क्रांतिकारी आणि दूरदृष्टिकोन बाळगणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह 1840 साली खंडोबा नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाई यांच्याशी झाला। असे म्हणतात की घटना तेव्हाची आहे जेव्हा भारतीय समाजात मुला मुलींचे विवाह हे बालपणातच केले जायचे। सामाजिक परिस्थिती ही रूढी, रीती, परंपरा आणि जातीभेद यावर टिकून होती। अशा अवस्थेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची शाळा काढण्याचे विचार सर्वांसमोर मांडले, पण त्यावर शिक्षिका म्हणून कोणाची नेमणूक करायची हा सर्वात मोठा प्रश्न होता। म्हणून त्यांनी स्वतःच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकविले। मुळातच हुशार असणाऱ्या सावित्रीबाईंना महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण दिले। यानंतर त्यांच्या पुढील शिक्षणास महात्मा फुले यांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांनी सहाय्य केले। सावित्रीबाईंनी स्वतःला 2 शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमातही सहभागी करून घेतले। यातील पहिली म्हणजे अहमदनगर येथील अमेरिकन मिशनरी, जी सिंथिया फरार यांनी चालवलेल्या संस्थेत होती, आणि दुसरी म्हणजे पुण्यातील एका सामान्य शाळेत त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला। त्यांचे शिक्षण पाहता सावित्रीबाई या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या, आणि अशाच प्रकारे मुलींच्या पहिल्या शाळेसाठी त्यांना सावित्रीबाईच्या रूपात एक शिक्षिका मिळाली। 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील बुधवार पेठेत बेडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात आली। हा वाडा तात्यासाहेब बेडे यांचा होता। 18व्या शतकात पुणे ही पेशव्यांची राजधानी होती आणि याच काळात येथे अनेक वस्तू बांधण्यात आल्या। यामध्येच बेडेवाड्याचा सुद्धा समावेश होता। 2 मजली आयताकृती मांडणीच्या स्वरूपात हा वाडा होता। त्या काळी बुधवार पेठ ही एक व्यापारी पेठ होती। तात्यासाहेब बेडे हे महात्मा फुले यांचे मित्र तर होतेच, पण त्यांचे उदारमतवादी विचार असायचे, जे महात्मा फुले यांच्या विचारांना पाठिंबा देणारे असायचे। स्त्री शिक्षणासाठी आपल्या मित्राची तगमग बघून त्यांनी मदत म्हणून बेडेवाड्यात शाळा सुरू करण्यास परवानगी दिली। या बेडेवाड्यातून अनेक सामाजिक चळवळी सुरू झाल्याच्याही नोंदी इतिहासात आढळून येतात। असे म्हटले जाते की शाळा सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी 4 ब्राह्मण, 1 मराठा आणि 1 धनगर अशा 6 मुलींनी शाळेत प्रवेश घेतला होता। बेडेवाडा येथील अभ्यासक्रमात गणित, विज्ञान आणि सामाजिक अभ्यास या पारंपरिक पाश्चात्य अभ्यासक्रमाचा समावेश होता। 1848 च्या सुरुवातीला 6 मुली होत्या, पण ते वर्ष संपेपर्यंत ही संख्या 40 इतकी झाली। लहुजी वस्ताद साळवे यांची पुतणी मुक्ता साळवे सुद्धा सावित्रीबाईंची विद्यार्थिनी होती। त्यांचा ज्ञानोदय या मासिक मध्ये 1 मार्च 1855 ला मांग माराच्या दुःखद विषय निबंध प्रकाशित झाला होता। पुढे चालून ही छोटी विद्यार्थिनी आद्य दलित लेखिका म्हणून प्रसिद्ध झाली। तर मंडळी, हा होता बेडेवाडा आणि सावित्रीबाई फुले यांचा प्रवास। आता जाणून घेऊया बेडेवाडा वादग्रस्त का ठरत होता। सध्या जीर्ण अवस्थेत असलेला हा बेडेवाडा भाडेकरूंच्या हक्काबाबतची लढाई लढत होता। 1990 च्या दरम्यान पुणे मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेकडे तारण ठेवण्यात आला आणि शेवटी 2000 मध्ये मंत्री किशोर असोसिएटला विकला गेला। त्या वर्षी पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर 500 अंगणवाडी शिक्षकांनी जोरदार निदर्शने केली होती। 2017 मध्ये शाळेला राष्ट्रीय वारसा दर्जा देण्यासाठी तसेच वाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याच्या मागणीसाठी
300हून अधिक जणांनी मानवी शृंखला बनवली होती. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने त्या जागेवर ग्रंथालय बनवण्याचा आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्तावही ठेवला होता. व्यतिरिक्त भिडेवाडा वाचवा मोहीम सुरू केली होती. सरकारला हे राष्ट्रीय स्मारक करण्याचे आवाहन केले जात होते, कारण या वास्तूला महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या इतिहासात सुद्धा महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. या जागेवर स्मारक व्हावे अशी अनेक वर्षांची मागणी होती, पण भाडेकरूंसोबतच्या वादामध्ये हा विषय प्रलंबित राहिला होता. अखेर कोर्टाच्या आदेशानंतर भिडेवाड्याच्या जागेवर स्मारक उभारण्यास परवानगी देण्यात आली. कोर्टाच्या आदेशानंतर भाडेकरूंना नोटीस देण्यात आली, ज्या आधारे भाडेकरूंनी जागेचा ताबा सोडल्यानंतर सोमवारी 5 डिसेंबर 2023 रोजी रात्री उशिरा भिडेवाड्यावर बुलडोझर चालवण्यात आले. असे म्हटले जाते की लवकरच आता शासनाच्या आदेशानुसार या जागी स्त्री शिक्षणासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यात येतील. फक्त भिडेवाडा हा शिक्षणाचेच केंद्र नव्हता, तर ज्या समाजात स्त्रियांना उपभोगाची वस्तू समजले जायचे त्या समाजात स्त्रीला स्वातंत्र्य देऊन त्यांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे ही गोष्ट समाजात रुजवण्याचे कार्य हे भिडेवाड्यातून घडले. ही शाळा उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगून महात्मा ज्योतिबा फुले यांनी विश्वासू माणसे जमवली, ज्यामध्ये व्यायामशाळेतील गुरु लहुजी वस्ताद, रानबा महार, तातासाहेब भिडे हे सर्वजण त्यांना या ऐतिहासिक कार्यात मदत करत होते. ज्यावेळी सावित्रीबाई शिकवण्यासाठी जायच्या तेव्हा लोक त्यांचा विरोध करायचे, त्यांच्यावर दगड व शेणाचा मारा करायचे. इतकेच नाही तर त्यांना जिवे मारण्याची धमकी सुद्धा द्यायचे. तेव्हा लहुजी वस्ताद, रानबा त्यांच्या सोबत असायचे. सावित्रीबाई शाळेत सुरक्षितपणे आणण्याचे कार्य हे दोघे करायचे. अशा परिस्थितीत सुद्धा सावित्रीबाई, फातिमा शेख ज्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका बनल्या, त्यांनी मिळून समाजकंटकांना न घाबरता शिक्षणाचा वसा पुढे चालविला आणि या सर्व घटनांचा साक्ष देत उभा होता बुधवार पेठेत भिडेवाडा. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मागील व्हिडिओ बघितले नसतील तर इथे क्लिक करून बघू शकता. खूप खूप धन्यवाद. नेहमी हसत राहा, आनंदी राहा.